नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रोपीक शिवार फेरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आता हे कैलासराव विठ्ठलराव कदम माजी सरपंच करंजाळे यांचं शेत आहे. करपा शेतकरी बंधूंनो कंप्लीट या स्टेपला होता. अक्षरशः पूर्णतः पानं वाळत होती, जे भयानक स्वरूपाचा करपा होता. आता दरवर्षी शेतकरी बंधू काय करायचे, 3-3, 4-4 स्प्रे घ्यायचे. करपा कसाच कंट्रोल होत नव्हता. आता या जागी जर म्हणजे एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती हे तारक औषध नसतं तर इतकं भयानक इन्फेस्टेशन झालं असतं आणि इतके वाळले असते पानं की हे नाही. आता इतके सुप्रीम रिझल्ट आहेत याचे, तुम्हाला पूर्णतः दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल सर्वात इन्फेक्टेड जे प्लांट आहे, आता इथे सर्वात इन्फेस्टेशन झालेलं एरिया आहे बघा. आता हे तुमच्या डोळ्यासमोर पान काढतो एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती. आता याच्यावर 4 तारखेला स्प्रे केला आपण, याचा फोटोही बनवलेला आहे, व्हिडिओ बनवलेला आहे. हे बघा शेतकरी बंधू, हे असे एक्सलंट रिझल्ट पाहिजेत. म्हणजे शेतकऱ्याच्या पाठीवरील फवारा कंप्लीट 1 महिना ते 1.5 महिना बंदच झाला पाहिजे. नाही तर 8 दिवसाला उचल फवारा मार, त्यासोबत तो दुकानदार कंपन्यावाले 2-2, 4-4 औषधं ठोकतात. तर आजच्या कंडिशनला जगातील सर्वोत्तम बुरशीनाशक म्हणून एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती आहे. कारण रिझल्ट म्हणजे गेल्या वर्षीच आम्ही एक्सलंट घेतलेले होते. हळद संशोधन केंद्र असेल, विद्यापीठाचे प्लॉट असतील, किंवा गेल्या वर्षी जवळपास मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश 4ही विभागामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये करप्यावर आपण रिझल्ट घेतलेले होते. आता हा आईने डंक मारलेला आहे, पण त्याच्या खालचा पूर्ण पहा शेतकरी बंधूंनो, या स्टेपला करपा होता अक्षरशः. आता ही त्यानंतर फवारल्यानंतर हे केलेली कळी आहे, साधा डाग नाही आहे, साधा डाग. तर ही आज आलेली कळी. तर कॅमेरा माझ्याच हातात असल्यामुळं धरायला थोडं हे होतं. पूर्ण हे उकलता येत नाही आहे, पण अजिबात डाग येऊ देत नाही. तर एक्स्ट्रीम 500 मिली प्रति एकर आणि पीक शक्ती 100 मिली प्रति एकर शेतकरी बंधूंनो निश्चिंत फवारा. यावर्षी जवळपास परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मागणी म्हणण्यापेक्षा रिझल्टही सुप्रीम आहेत. ज्या म्हणजे शेतकऱ्यांना 4-4, 5-5, 6-6 फवारण्या कराव्या लागायच्या आणि क्रॉपही डॅमेज व्हायचं, ते यावर्षीपासून पूर्णतः बंद होईल. चालतं. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.